मी वंचित बहुजन आघाडीचा अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। माझं नाव पोपट रामभाऊ सरोदे। एका महिलेची एफ.आय.आर माझ्या व्हॉट्सअपला आल्यानंतर त्या महिलेचं एफ.आय.आर जे अन्याय झाला आहे त्या महिलेवर, त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस.पी. साहेबांना भेटायसाठी आलो होतो। त्या संदर्भामध्ये त्या महिलेने त्या आरोपीच्या विरोधात 376 आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना साहेबांचं एक सांगणं आहे का ज्या ठिकाणी कोणत्याही समाजाची महिला असेल त्या महिलेवर जर अन्याय झाला तर आपण तात्काळपणे जाऊन त्या महिलेला न्याय देण्याचं काम करावं। यासाठी मी आज एस.पी. साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात सांगितलं आहे का ही ज्या महिलेला आमिष दाखवून, लग्नाचं आमिष दाखवून, वारंवार त्याच्या प्रॉपर्टीचा अभिलाषा दाखवून, तिला पैशाचा आमिष दाखवून तिला अबॉर्शन करण्याची वेळ आली आणि त्या महिलेसोबत आता मी तुझ्या संग लग्न करणार नाही या संदर्भामध्ये निर्णय घेतला आणि त्यानेच न माहिती देता तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला। तो पण कोतवाली पोलीस स्टेशनला खंडणीचा, तोफखाना पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे। पण एका महिलेची विवेचना करून त्या महिलेला फसवून तिचा एका समाजाची विटंबना करून अशा पद्धतीचं तू एका हलक्या समाजातली असल्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, मी व्यापारी आहे, मी एक सोनार समाजाचा आहे, मी व्यापारी आहे, मी तुझ्याशी लग्न करणार नाही या संदर्भामध्ये त्याने असं वक्तव्य करून हिला न माहिती होता, या मुलीला न माहिती होता 19 तारखेला त्याने खंडणीचा गुन्हा या मुलीवर दाखल केला आणि पोलिसांचा फोन आल्यानंतर हिच्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत, अबॉर्शनाचे रिपोर्ट्स आहेत, आतापर्यंत केलेल्या चॅटिंग आहेत, फोनवर केलेले कॉन्टॅक्ट आहेत, त्यांनी वारंवार दिलेला त्रासाचे सगळे रेकॉर्ड आहेत। ह्या सगळ्या रेकॉर्ड घेऊन आम्ही एस.पी. साहेबाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण मीडिया, सोशल मीडिया, पत्रकार सर्वांनी मिळून या मुलीला न्याय द्यावा ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। नगर येथील रहिवासी असून प्रशांत संतोष बुराडे यांच्या विरुद्ध मी एक तक्रार नोंद केली आहे तोफखाना पोलीस स्टेशनला। प्रशांत संतोष बुराडे यांनी माझ्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला आहे। त्यासोबतच त्यांनी माझ्यासोबत एक अबॉर्शन सारख्या एक मोठ्या ऑपरेशनमधून मला नेलेलं आहे। या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार झाल्यानंतर मी प्रशांतला जेव्हा लग्नाची मागणी केली तेव्हा त्यांनी नकार देऊन मी तुझ्याशी लग्न करणार नाही, आम्हाला म्हणजे जातीवाचक बोलून हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी त्यांच्या परिवाराने मला खूप साऱ्या प्रकारचे धमकीवून किंवा गुंडांमार्फत हा सगळा प्रकार विसरून जाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। काल माझ्या कानावर एक म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची एक तक्रार आली आहे। हा सगळा प्रकार हनी ट्रॅप किंवा खंडणीचा नसून हे एक 7 महिन्यापासून चालू असलेलं रिलेशनशिप आहे। यामध्ये मी प्रशांतच्या घरच्यांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या दुकानावर बोलून पुन्हा एकदा लग्नाचे आश्वासन दिले होते। त्यानंतर अचानक त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला माझ्याविरुद्ध खंडणीचा आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे। या सगळ्या प्रकारात माझं मानसिक शारीरिक शोषण प्रशांतनी केलेलं आहे। त्याचसोबतच त्यांच्याकडून मला धमकवण्यात आलेलं आहे वारंवार। तर या सगळ्या प्रकरणात मला न्याय मिळावा हीच अपेक्षा।